कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। खेड बस स्थानकात दुर्गंधीचे साम्राज्य, फुटलेल्या पाईपलाईनमुळे रस्त्यावर तळे, प्रवासी, विद्यार्थी आणि व्यापारी हैराण, नगरपालिकेच्या दुर्लक्षावर संताप। मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाक्याजवळ आयशर ट्रक पलटी, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन। नगर परिषद मतमोजणीसाठी सज्ज, आचारसंहिता पाळण्याचे पोलिसांचे आवाहन, निकालाकडे लागले सर्वांचे लक्ष। आणि पेण तालुका 53वे विज्ञान प्रदर्शन, 110 प्रतिकृतींनी प्रदर्शन सजले, आत्मनिर्भर भारत विषयावर विद्यार्थ्यांची मांडणी। पाहुयात सविस्तर वृत्त। खेड शहरातील अत्यंत वर्दळीच्या खेड बस स्थानक परिसरात सध्या अक्षरशः नरक यातना सहन कराव्या लागतात। ही दृश्य पावसाळ्यातील नसून आत्ताची ताजी आणि धक्कादायक परिस्थितीची आहेत। बस स्थानकासमोरून जाणाऱ्या भरणे खेड दापोली राज्यमार्गालगत पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून संपूर्ण परिसर तळ्याच्या स्वरूपात बदललाय। रस्त्यावर मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी, सर्वत्र पसरलेला चिखल आणि असह्य वास यामुळे प्रवासी, विद्यार्थी, वाहन चालक आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत। बस स्थानकातून ये-जा करताना नागरिकांना दुर्गंधीच्या पाण्यातून वाट काढावी लागते। तसेच परिसरातील दुकानदारांच्या व्यवसायावर देखील याचा गंभीर परिणाम होत असून ग्राहक या भागाकडे फिरकण्यास टाळाटाळ करत आहेत। दररोज हजारो विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करतात, मात्र साचलेलं पाणी आणि चिखलामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। गेल्या आठवडाभरात याच ठिकाणी 4 ते 5 दुचाकींचा अपघात झाल्याच्या घटना देखील समोर आल्यात। पावसाळा संपून 3 महिने उलटले तरी ही अवस्था कायम असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। खेड नगरपालिकेने तात्काळ पाईपलाईन दुरुस्ती करून खड्डे बुजवणे, पाणी आणि चिखल हटवून परिसर स्वच्छ करावा, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। आज एसटी स्टँडची आणि रोडवरची परिस्थिती बघताय, हे जे पाणी आहे हे पाणी कुठल्या पावसाला नसून हा पाणी गटर तुंबल्यामुळे गटरचा दुर्गंधी पाणी हा एसटी स्टँडवर येऊन तसाच रोडवर येऊन इथं ह्या एक मेन एसटी स्टँड इथं शाळेची मुलं, वयोवृद्ध माणसं हे ह्या दुर्गंधीमुळे आजारी पडत आहेत। तसेच रस्त्यावर आलेलं पाणी हा गाडी, टू व्हीलरवाले त्याच्यावरून स्लिप होऊन जवळपास गेल्या आठवड्यात 4 टू व्हीलरवाले स्लिप झाले आणि त्याच्या पायाला इंजरी झाली। तेव्हा हे पाणी किंवा हे गटर शासनाचे नसून नगरपालिकेचे आहेत, तर नगरपालिकेने ते त्वरित साफ करून गटर सुरळीत करावे। शासनाचा आहे की नगरपालिकेचा ह्या वादात न पडता नगरपालिकेने हा गटर साफ करून घ्यावं, एवढी नगरपालिकेला विनंती। बरोबर, आज आपण या स्टँडच्या एरियात आहे, खेड स्टँडच्या एरियात आहे आपण। इथे नगरपालिकेची पाईपलाईन तिथे फुटलेली आहे, जवळजवळ 3-4 महिने होऊन गेले। त्या नगरपालिकेच्याला कर्मचाऱ्यांना आम्ही सांगत दिलं, पण नगरपालिकेचे कर्मचारी आम्हाला सांगितलं काय की ते पाईपलाईन फुटलेली नाही, ते गटाराचं पाणी वाहत आहे म्हणून। पण गटाराचं पाणी वाहणे असतं तर ह्याला केव्हाही पकडली असती, आणि संध्याकाळी 7 आणि सकाळी 7 ह्या वेळेला पाणी इथे खूप जातं। इथे शाळेची मुलं असतात, सकाळ संध्याकाळ दिवसभर शाळेची मुलं असतात, लोकांना तिथला प्रवास करायचा म्हणजे येण्या जाण्याचा खूप त्रास होतो। आता इकडे बघा, तिकडे पण त्याला लोक कशी जातात आहेत। आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, आम्ही एसटीवाल्यांना बोललो, आम्ही विनंती केलेली की लगेच खड्डे भरून टाका म्हणून, पण त्यांचं म्हणणं काय आहे की हे जे पाणी जेव्हापर्यंत पाईपलाईनचं ते नगरपालिका सोय दुरुस्त करत नाही तोपर्यंत आम्ही इथे खड्डे आम्हाला बुजवता येणार नाही, असं त्या एस टी महामंडळाचं म्हणणं आहे। तरी त्वरित आमची विनंती आहे नगरपालिकेला आणि एस टी महामंडळाला, त्यांनी पण त्यांच्याशी पत्रव्यवहार करावा आणि त्वरित नगरपालिकेची जी पाईपलाईन फुटलेली आहे ती दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित करून द्यावं, ही आमची विनंती। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज एका भीषण अपघाताची घटना घडली आहे। खेड येथील भरणे नाका परिसरातील जगबुडी नदी शेजारी हा अपघात घडलाय। गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका आयशर ट्रकने अचानक समोर आलेल्या रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात जोरदार ब्रेक लावला। यावेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्यावरच पलटी झाला। या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या।
सध्या एका बाजूनं वाहतूक संथ गतीनं सुरू करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि संबंधित विभागाचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्यानं ट्रक बाजूला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. महामार्गावर डायव्हर्जन असल्यानं वाहन चालकांनी अधिक सतर्क राहून वाहनं चालवावीत असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप मिळालेलं नाही. खेडमधील भडगाव पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिक रंजक होताना दिसत आहेत. माजी आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयराव कदम यांचे पुतणे संग्राम कदम यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या प्रबळ दावेदाराला चुरशीची टक्कर देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपली कंबर कसली आहे. पक्षाचे उपतालुका प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ हे रिंगणात उतरले असून ते लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भडगाव येथील स्थानिक पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बबलू सकपाळ यांनीच ही निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. विभाग प्रमुख सागर मोगरे, तालुका संघटक मंदार शिर्के यांच्यासह सर्व शाखा प्रमुखांनी सकपाळ यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. या हाय व्होल्टेज लढतीमुळे भडगावमधील राजकीय वातावरण तापलं असून आता निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी येत्या 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात संपूर्ण जिल्ह्यात 68.14% मतदान झालं असून गुहागर, राजापूर आणि देवरुख येथे सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन सुरक्षित स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून त्या ठिकाणी राज्य राखीव दल आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. स्ट्रॉंग रूमचे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आले असून आत बाहेर CCTV बसवण्यात आले आहेत. तसेच स्वच्छतेसाठी व्हॅक्यूम क्लिनिंग आणि वाळवी प्रतिबंधासाठी पेस्ट कंट्रोल देखील करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर तसेच लांजा, देवरुख आणि गुहागर येथे वेगवेगळ्या टेबलांवर मतमोजणी होणार आहे. 20 डिसेंबर 2025ला आपल्याकडे प्रभाग क्रमांक रत्नागिरी नगर परिषदमध्ये प्रभाग क्रमांक 10 आणि 10 मध्ये या दिवशी मतदान होणार आहे. तो माझ्या सगळे नागरिकांना त्या वॉर्डाचे नागरिकांना आव्हान आहे की आपण शांततेने त्या भागात मतदानची प्रक्रिया राबवण्यात आपल्याला सहकार्य करावे. दुसरं आहे की आपल्याकडे 21 डिसेंबर 2025 या दिनांक 10 वाजेपासून आपले 7 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये मला सर्व आपले जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे आपले मार्फत की त्याच्यामध्ये आपण आपल्याला सहकार्य करावे. प्रशासनाच्या, पोलीसच्या, त्याच्यामध्ये निवडणूक यंत्रणाचे वेगळे सगळे अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या आपण सर्वांना सहकार्य करावे, हे माझे आव्हान आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी रोहा अष्टमी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली असून प्रशासकीय यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे. मतमोजणीच्या वेळी एकाच वेळी 4 टेबलांवर 2 प्रभागांची मोजणी करण्यात येणार असून ही प्रक्रिया एकूण 5 फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाईल. साधारणतः 2 ते 2.5 तासात संपूर्ण निवडणुकीचे निकाल हाती येतील असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला. दरम्यान शहरात शांतता राखण्यासाठी आणि आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी नागरिकांना आवाहन केलं. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रोहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने 21 तारखेला माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सकाळी 10 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया ही आम्ही 4 टेबलवर घेणार आहोत. त्यासाठी आवश्यक ते सगळा कर्मचारी वर्ग नियुक्त केलेला आहे. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे. एका वेळी आम्ही 4 टेबलवर 2 प्रभाग पूर्ण करणार आहोत. अशा पद्धतीने 5 आमचे राऊंड होणार आहेत आणि या पूर्ण प्रक्रियेला जवळपास 2 ते 2.5 घंट्याचा कालावधी लागणार आहे. या संदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनासोबत आवश्यक ते बैठका घेतल्या आहेत. आवश्यक त्या सगळ्या खबरदारी आम्ही या ठिकाणी घेणार आहोत
जागेची कमतरता पाहता आम्ही योग्य त्या व्यक्तींना या मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश देणार आहोत. रोहा अष्टमी नगरपालिकेच्या परिसरातील सर्व नागरिकांना माझं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आणि तहसीलदार म्हणून आव्हान राहील की निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी व कोणत्याही प्रकारच्या अफवेवर आपण विश्वास ठेवू नये यासाठी आपण खबरदारी घ्यायची आहे व निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर प्रक्रिया संपल्यानंतर आपण अत्यंत शांततेत ह्या सगळ्या प्रक्रिया समजून घेऊन योग्य ते सौजन्याचं वातावरण आपण रोहा अष्टमी परिसरात ठेवायचं आहे असं मी आपल्या सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी रोहा अष्टमी नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सविस्तर सूचना देण्यात आल्या. या मतमोजणीसाठी केंद्रांवर एकाच वेळी 4 टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक फेरीत 2 प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया 5 फेऱ्यांमध्ये पूर्ण करण्याचं नियोजन असून केवळ 2 ते 2.5 तासात अंतिम निकाल जाहीर होईल. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी नागरिकांना आचारसंहितेचं उल्लंघन न करण्याचं आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. या चुरशीच्या निवडणुकीत रोहावासियांचा कौल नेमका कुणाकडे आहे आणि कोण विजयाच्या बाजीगर ठरतो याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ईव्हीएम सुरक्षा जी आहे, माननीय श्रीमती आचल दलाल मॅडम SP रायगड मॅडम यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे इनर कॉर्डन हे SRPFचे जवान लावे जे की शस्त्रधारी आहेत आणि आउटर कॉर्डन जे काय आहे जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी अंमलदार आहेत. त्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था EVM गार्डची करण्यात आलेली आहे. उद्यापासून जी मतमोजणी आहे त्यासाठी आम्ही कडेकोट बंदोबस्त लावणार. त्याच्यामध्ये एक DYSP साहेब आहेत, एक PI आहेत आणि 3 API प्लस 6 PSI, 80 पोलीस अंमलदार आणि एक स्ट्रायकिंग फोर्स असणार आहे. हा जो इथला परिसर आहे या सर्व परिसरामध्ये आम्ही बॅरिगेटिंग करणार आहोत. बॅरिगेटिंग करून जो मेन रोड आहे त्याचीसुद्धा आम्ही एक आदेश काढलेले आहेत की तो रस्ता उद्या बंद असणार, त्याच्यासाठी पर्यायी रस्ता दिलेला आहे, त्यासाठी पत्रव्यवहार केले आलेला आहे. इथे जे लोक येणार आहेत, जे समर्थक येणार आहेत, जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पक्षांसाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणची जागा त्यांना निश्चित करून देणार आहोत. तसेच हा जो कॉर्डन आहे इथे कोणीही वाहनं जी आहेत ती इथं पार्किंग करण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांनी पर्यायी व्यवस्था जिथं नदी संवर्धन आहे किंवा रायकर पार्क आहे या ठिकाणी त्यांच्या गाड्या पार्क करायच्या आहेत. त्यामुळे सर्वांना सुरळीत सर्व व्यवस्थित करून देण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे जसा जसा रिझल्ट लागेल तसं लोकांनी करायचं. मिरवणुकांना जर काढायची परमिशन अजिबात नाही, त्यामुळे मिरवणुका वगैरे काढण्याचा काही प्रश्न येणार नाही. चिपळूण नगर परिषद निवडणुकीत आपण जाहीरपणे पाठिंबा दिलेले खासदार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रमेश कदम हेच विजयी होतील असा ठाम विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. तसे ग्वाहागरमध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक झाली तेव्हा अनपेक्षितपणे आम्हाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आमचा दारुण पराभव झाला. गेल्या 5-7 वर्षामध्ये आम्ही त्या विषयावर काही भाष्य केलेलं नाही. पण या वेळेला मात्र निश्चितपणे ग्वाहागर शहरामध्ये उद्याच्या निवडणुकीचा रिझल्ट हा खूप आम्हाला आमचा आशावाद वाढवणारा आणि आम्हाला समाधान देणारा असेल एवढं नक्की. चिपळूणमध्ये 100% ज्यांना मी पाठिंबा दिलाय ते शरदचंद्र पवारसाहेब गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार रमेशराव कदम हे निर्विवाद निवडून येतील आणि त्यानंतरचे जे खालचे नगरसेवक आहेत ते सुद्धा बहुसंख्य नगरसेवक हे आमच्याच विचारांचे निवडून येतील. गुहागर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला. प्रसूतीनंतर बालकाची प्रकृती बिघडली असताना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याचा दावा कुटुंबियांकडून करण्यात येत असून या घटनेनंतर रुग्णालय परिसरात संतापाचं वातावरण पाहायला मिळालं. या संपूर्ण प्रकरणावर आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 7 वर्षापूर्वी ज्या वेळेला ही नगरपंचायत आमच्या ताब्यात होती त्यावेळेला या हॉस्पिटलमध्ये आमचे सहकारी लोक सकाळ संध्याकाळ जात असत, लक्ष ठेवून असत. अनेक गोष्टी या हॉस्पिटलमध्ये आपण पुरवण्याचं काम केलं. 2-2 ॲम्ब्युलन्स सुद्धा आपण त्या ठिकाणी दिल्या. पोस्टमार्टम रूम व्हावा म्हणूनही आपण प्रयत्न केला. मुख्य इमारत खराब झाली, त्यानंतर मागे इमारत आपण इमारत दुरुस्ती करण्याकरता DPC मधून पैसे सुद्धा आपण मिळवून दिले. परंतु नगरपालिकेचं आणि
लोकप्रतिनिधींचं लक्ष नसल्यामुळं इथला दवाखाना हळूहळू हा नावाला दवाखाना आणि तिथली जबाबदारी आपली काही नाही. काही डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात. काही डॉक्टर हजेरी तिथे दाखवतात आणि चिपळूणमध्ये राहतात. यांच्यावर कोणाचं काही बंधनच राहिलेलं नाही, यांच्यावर कोणाचा अंकुशच राहिलेला नाही. त्यातून हे प्रकार घडतात. पण हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. त्या डॉक्टरांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आपण मागणी करणार आहोत. राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या पाचल येथील आठवडा बाजाराचा प्रश्न आता कायमचा सुटला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाचल येथील बुधवारच्या आठवडा बाजारात व्यापाऱ्यांना कडाक्याचं ऊन आणि मुसळधार पावसाचा सामना करत उघड्यावर व्यापार करावा लागत होता. यामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघांचेही प्रचंड हाल होत होते. या समस्येची गांभीर्यानं दखल घेत पाचलचे सरपंच बाबालाल फरास यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुसज्ज बाजार शेडची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत निधी मंजूर केला आणि अवघ्या काही महिन्यातच या ठिकाणी भव्य शेडची उभारणी झाली आहे. या विकास कामामुळे व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये मोठं समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमदार किरण सामंत आणि सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या अपूर्वा सामंत यांचे ग्रामपंचायत समिती तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीनं जाहीर आभार मानण्यात आले. शेडमुळे व्यापाऱ्यांची मोठी सोय झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं. बरेच वर्ष आमच्या मुस्लिम वाडीतल्या ज्या माता भगिनी इथं धंदा करणारे मच्छीधंदा करणारे आहेत त्यांची मागणी होती आणि त्या अनुषंगाने जेव्हा पक्षप्रवेश आमच्या मुस्लिम वाडीतल्या हे जे काय आमचे कार्यकर्ते माता भगिनींचा झाला त्यावेळेला प्रामुख्यानं त्यांची मागणी होती की बाजारात बसत असताना उन्हाचा आणि पावसाचा खूप त्रास होतो आहे आणि तो त्रास होऊ नये म्हणून आम्हाला एखादी शेड इथं मिळाली तर बरं होईल. अशा अनुषंगाने मुस्लिम वाडीतले सर्व कार्यकर्ते सरपंच बाबालाल फरास यांच्या माध्यमातून या सर्व कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आणि ती मागणी भैया शेटणी आणि उदय शेठ सामंत आमचे मंत्री आमचे प्रेरणास्थान यांनी ती पूर्ण केली आणि त्याला मोठा फॉलोअप आमच्या युवा नेत्या अपूर्वाताई सामंत यांनी केल्या आणि आपल्याला बघायला मिळतं की चांगल्या दर्जाची शेड या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. नमस्कार, मी बाबालाल उमर फरास, सरपंच ग्रामपंचायत पाचल. ही जी शेडची जी मागणी होती ती प्रामुख्याने ज्या महिला ज्या आहेत त्या महिलांसाठी एक सावली म्हणून पावसामध्ये किंवा उन्हामध्ये जो त्रास होतो तो त्रास होऊ नये यासाठी ही मागणी आम्ही ज्यावेळी पक्षप्रवेश केला त्यावेळी आम्ही मागणी केली आणि ही मागणी मुख्यतः आम्ही आमचे आमदार भैया सामंत साहेब त्यांच्याकडे केली. त्यानंतर ती मागणी मान्य करण्याचं काम माननीय उदयजी सामंत साहेबांनी केली आणि त्याला पाठपुरावा म्हणून अपूर्वाताई मॅडम यांनीसुद्धा आम्हाला मदत केली. या सर्वांचे जे सामंत कुटुंब जे आहे त्या सामंत कुटुंबाने आम्हाला जो शब्द दिला तो शब्द त्यांनी पाळला आहे आणि आम्हाला ही एक मोठी भव्य अशी मार्केट शेड आम्हाला दिलेली आहे. पेण तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारांना चालना देणारे 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात सुरू झाले आहे. पेण पंचायत समिती शिक्षण विभाग, तालुका विज्ञान आणि गणित अध्यापक मंडळ तसेच कोनाय सन्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा या प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गटविकास अधिकारी गजानन लेडी तसेच नायब तहसीलदार नितीन परदेशी, प्रसाद कालेकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी गणेश सिंग ठाकूर, कोनाय सन्स हायस्कूलचे अध्यक्ष डॉक्टर मनीष वनगे, डॉक्टर सोनाली वनगे आणि गटशिक्षण अधिकारी शर्मिला शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक गटात 60, माध्यमिक गटात 40 आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात 10 असा एकूण 110 विज्ञान प्रतिकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत, जलसंधारण आणि आपत्ती निवारण, कचऱ्यापासून वीज निर्मिती यांच्यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी मॉडेल्स सादर केले आहेत. आज कोनाय सन्स स्कूल बोरगाव येथे 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पंचायत समिती पेण शिक्षण विभाग आणि गणित विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दिनांक 19 आणि 20 डिसेंबर या 2 दिवसात आयोजित केलेला आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा विषय यावर्षीचा आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम. त्याच्या अंडर साधारण 7 उपविषय आहेत आणि या विषयांवर आधारित जवळजवळ 100 पेक्षा जास्त मॉडेल्सनी पार्टिसिपेट केलेलं आहे. प्राथमिक विभागातून 60, माध्यमिक विभागातून साधारण 40, शिक्षकांचे 10 असं जवळपास 100 मॉडेलचे इव्हॅल्युएशन या ठिकाणी विविध पर्यवेक्षकांच्या माध्यमातून होईल. या उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय BDO साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि बक्षीस वितरण सोहळा दिनांक 20 डिसेंबर 2025 ला संपन्न होईल. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथे सामन्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.